बघू शकता तळत आले की कलर पण मस्त छान येतोय आणि फुगतायत पण पूर्ण फुगले. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी साबुदाणा वडे. तर त्याच्यासाठी बटाटा घेतला आहे, छोटाले बटाटे आहेत म्हणून मी थोडे जास्त घेतले. आणि तशी तर मी खिचडीच बनवणार होते. सो मी 5 बटाटे घेतले आणि आता आपण काय करूयात लवकर उकडण्यासाठी एकेका बटाट्याचे मी 2 असे तुकडे करते आणि कुकरमध्ये टाकते. आत्ता मला अगोदर ना साबुदाणा खिचडी बनवायची होती, पण परत म्हटलं की आता साबुदाणा वडेच बनवूया. बटाटा छान स्वच्छ धुवून घेतला 2-3 पाण्याने आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि पाणी. आता हे 2-3 शिट्ट्यामध्ये ना बटाटा आहे तो आपला छान शिजतो. त्यासाठी मी छोट्या कुकरला लावलं. ह्याच्यामध्ये पटकन जर करायचं असेल ना काही तर ह्याच्यामध्ये लवकर होतं. आणि साबुदाणा पण मी सकाळी भिजू घातलेला आहे, मस्त छान भिजला. मला सकाळीच करायची होती साबुदाणा खिचडी, पण भिजू घालायला उशीर झाला म्हणून म्हटलं की आत्ता भिजायला वेळ लागेल. सकाळी भिजू घातला होता म्हणून म्हटलं की आत्ता चला आत्ता करूयात. तर आत्ता साबुदाणा खिचडी नाही करणार, वडे करणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. तुम्ही जर चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मी इकडे शेंगदाणे भाजलेत, मस्त छान असे खरपूस भाजलेत. तर आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे. आणि साबुदाणा खिचडी जर करायची असेल ना तर मग बटाटा उकडून घ्यायची गरज नाही लागत आहे. आता वडे करायचे म्हणल्यावर उकडून घ्यावं लागेल आणि थोडंसं प्रमाण आहे त्याचं थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरला लावले. तर आता तोपर्यंत शेंगदाणे आहेत ते काढून घेऊया. हे पण खूप जास्त बारीक पण नाही करायचं. शेंगदाण्याचा कुटा आहे तो पण थोडासा म्हणजे थोडासा मोठा ठेवायचा, खूप जास्त मोठा पण नाही. तर आत्ता जास्त म्हणजे बाहेर वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे, पावसाचं झालं आहे. तर बाहेरचा अजिबात ब्राईटनेस नाही आहे. तर मी जी चार्जिंगवरची लाईट घेतली ना तर तिची खूप मदत होती ब्राईटनेसला. नाहीतर मला ना बाहेर जर ब्राईटनेस नसेल ना तरच व्हिडिओ बनवता येत होता, नाहीतर बनवताच येत नव्हता. आत्ता मी बनवते ही 4 वाजता, तरी पण मस्त छान ह्याची लाईट एक आणि चार्जिंगवरची बॅटरी एक, मस्त छान दोन्हीचा ब्राईटनेस छान आहे. तर शेंगदाणे काढून काय पाहिजे रे. मस्त छान झालं. खूप जास्त बारीक पण करायची गरज नाही, खूप मोठा पण नाही, मीडियम एकदम. आता आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात म्हणजे लवकर झाल्यात. तर आता लगेच गॅस आहे तो बंद करूयात आणि बटाटा बघूयात शिजला का. शिजला असेल कारण की जास्त वेळ नाही लागत आहे. आणि मेन म्हणजे मी एका बटाट्याचे 2 तुकडे केले, त्याच्यामुळे मला वाटतं लवकर शिजेल. तर आता 3 शिट्ट्या आहे, त्याच्या 3-4 शिट्ट्या झाल्या. आता मी कुकर साईडला काढून ठेवले आणि बाहेर ना पावसाचं वातावरण झालं. तर आत्ता मी लगे पटकन रेसिपी आहे ती बनवून घेते, नाहीतर लाईट जाऊ शकते. आणि ह्यातली पण रुद्राज काय करायला लागलं, लाईट घेतल्यापासून म्हणजे 2 दिवस झालं घेतलेली. तर तो काय करतो की अशीच बॅटरी लावतो आणि कलर खेळत बसतो. त्याचे कलर आहे ते. आता मी काय करते, कढई घेतली मोठी, म्हणजे मला ह्याच्यातच वडे आहेत ते तळून घ्यायचे. पण आता आपल्याला हे सगळं साहित्य आहे ना, साबुदाणा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ह्याच्यात अगोदर काढून घेते. तसा साबुदाणा भरपूर भिजला आहे आणि जास्त आपल्याला वडे जर करायचे असेल तर थोडासा गाळ भिजू द्यायचा. आणि गाळच भिजला आहे कारण की मी सकाळी 8 वाजता भिजू घातला होता. मला लगेच बनवायचं होतं 11-11:30च्या टायमिंगला. पण काय झालं की जेवण झालं आणि मग मला वाटलं की आता जेवण झालं कोणी खाणार पण नाही आणि गरम गरम खायलाच खिचडी असली तरी छान लागते आणि वडे असले तरी गरम गरम छान लागते. म्हणून मी आता 4 वाजता बनवायला घेतलेत.
आणि बटाटा आहे तो पण मस्त उकडला. तर चला अगोदर ह्याच्यातनं मी साहित्य टाकून घेते. तर मला ही दह्यासोबत खायला करायची, तर त्याच्यासाठी ना थोडंसं तिखट जास्त टाकते. तर अगोदर टाकते मीठ, 1 चमचा मीठ टाकते, अंदाज नाही लागत आहे. आणि तिखट आहे ते 1 मोठा चमचा, आणि मला वाटते अजून 1 चमचा, 2 चमचे टाकते. आता बटाटा आहे तो खूप गरम आहे, झाला शिजलाय तो, कारण की आपल्याला परत तळूनच घ्यायचं आहे. आणि तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. आता हे करायचे ना मला वडे, तर शेंगदाण्याचं कूट पण थोडासा जास्तच लागतं. त्याच्यामुळे आता मी थोडेसे जास्त शेंगदाणे भाजलेत, आणि आता मी सगळा शेंगदाण्याचा कूट पण ह्याच्यात मिक्स करून घेते. म्हणजे वडे तळताना ना निसटले नाही पाहिजे, नाहीतर मग तेलात जर निसटले ना त्या पूर्ण तेल होतं आहे आणि खराब होतं आहे. त्याच्यामुळं थोडंसं बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे थोडासा जास्त घालायचा आहे. घेते. मला ना असं पण साबुदाणा खिचडी खूप जास्त आवडते खायला पण. आता हे सगळे ह्याची मी ह्याच्यामध्ये अगोदर काढून घेते, आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. आता मी खिसणीने बारीक करते, हाताने कुस्करले तरी चालते. बघू शकता अगदी 2-3 मिनटामध्येच बटाटा आहे तो आपला एकदम छान शिजला आहे. आता पूर्ण ह्याची साल काढून घेते, आणि गार झाला आहे तर लगेच खिसून घेऊयात आणि वडे लगेच तळून घेऊयात. जास्त वेळ नाही लागत आहे, लई झालं तर मला वाटतं 15 मिनटात तयार होती. 15 ते लई तर लई 20 मिनटं. मला तर साबुदाणा 8 दिवसातनं 2 वेळेस जरी दिला तरी मी खाईल. मला एवढा आवडतं साबुदाणा खिचडी. लहान असताना मी खूप, म्हणजे माझ्या आईला जेव्हा बनवली असेल ना उपवासाला वगैरे, तिचे जास्त उपवास असायचे, तर मग मला आवडायचा खूप. आणि मी पण ना म्हणजे लग्नाच्या आधी बरेच दिवस मी म्हणजे उपवास केले, एकादशी पण केली ती, चतुर्थी पण माझी कंटिन्यू होती. पण नंतर मग रुद्रान झाल्याच्या नंतर मग मी परत नाही केली. म्हटलं की एकदा सुटली की म्हणजे करायची नसती, त्याच्यामुळं नाही केली. नाहीतर माझ्या अगोदर चतुर्थी पण होती आणि 15 दिवसाची एकादशी पण होती. म्हणजे महिन्यात त्याच्या 2 एकादशी असतात ना, त्या पण मी बरेच दिवस केले. फक्त सुटल्यामुळं परत म्हटलं की नको. आता सगळ्या बटाट्याची आहे साल काढली. आता ही ना मी आता एरवी खायलाच बनवते, पण सेम उपवासाला आहे तशीच, कारण की मी ह्याच्यात जेवढं उपवासाला लागणार आहे ना साहित्य तेवढंच टाकणार आहे, बाकीचं एक्स्ट्राच नाही टाकणार. तर आता बटाटा आहे, मस्त साल काढून घेतली. आता आपण खिसून घेऊयात. तर आता बटाटा आहे मी डायरेक्ट कढईमध्येच खिसून टाकते, आणि पूर्ण आपल्या ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचे. नंतर मी छोट्या भांड्यात काढणार आहे. म्हणजे या कढईमध्ये मला वडे आहेत ते तळून घ्यायचे. आपण हाताने जरी आता हे कुस्करला ना तरी चालतो, पण आहे खिसणी त्याला खिसते. खिसायला पण तसं काय जास्त वेळ नाही लागत आहे. आणि आपल्याला जर वाटलं की बटाटा थोडासा, अगदी थोडासा म्हणजे कच्चा आहे तरी चालतो, कारण की आपल्याला तळून घ्यायचा आहे परत. काय होतंय? आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता मी ह्याच्यात सगळं साहित्य ॲड केले. फक्त काय करायचं आपल्याला, साबुदाणा आहे तो थोडासा हाताने असा कुस्करायचा आहे. त्याच्यासाठी थोडासा जास्त भिजला ना तर छान कुस्करतो. आणि लगेच आपल्याला हे जे बनवून घ्यायचे वडे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की थोडंसं तिखट आणि मीठ कमी आहे, तर आपण पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर एकदा टेस्ट करून बघायची, आणि मग थोडंसं वाटत असेल तर टाकायचं. आणि आता मी उपवासाला नाही बनवते, तर ह्याच्यामध्ये थोडीशी जरी हळद टाकली ना तरी चालते. पण सो मी हळद नाही टाकते. आता छान मस्त कुस्करून झालाय बटाटा साबुदाणा. थांबा, ते गरम करायचे.
आता चण्याचे वडे करून घेऊया. सो आत्ता एकदम परफेक्ट झाले मीठ आणि तिखट. त्यात आपल्याला काय करायचं आहे, एवढा अंदाजे एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि अगोदर पूर्ण गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला असा खूप जास्त जाड पण नाही करायचा. ह्या साईजचे सगळे वडे आहेत ते करून घ्यायचे. फुगून अजून मोठा होणार आहे तो. आता मी हे सगळे वडे आहेत ना असे बनवून घेते आणि मग नंतर तळायला घेऊयात. तळायला काही ह्याला जास्त वेळ नाही लागत आहे. करताना थोडासा असा तेलाचा हात लावला तरी चालतो. मस्त छान झालं. सो असे 4-5 वडे आहेत ते मी करून ठेवलेत आणि ना अजून एवढं भिजवून ठेवलेलं आहे. तर ह्याला वेळ लागणार आहे म्हणून मी कढई तेल गरम करायला ठेवते आणि नंतर आपण काही तळत बनवूया. तर मी लगेच कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल चांगलं गरम होस तर अजून राहिलेले वडे आहेत ते आपण बनवून घेऊया. ताटात जेवढे बसतील ना वडे तर तेवढे आता मी करून घेतलेले आहेत आणि आता आपलं तेल पण ना मस्त छान गरम झाले. तर आता आपण हे लगेच तळून घेऊया. पण आपलं छान मस्त गरम झाले तर वडे टाकून घेऊया. आता तेल कमी असल्यामुळं ना वडे पण आपल्याला थोडेच टाकायचे. तर मी आत्ता 4 वडे टाकते. तेल जर जास्त असेल ना तर जास्त टाकले तरी चालते. आणि आता मी गॅस अगोदर टाकायच्या अगोदर लो फ्लेमवर ठेवलं होतं कारण की तेल गरम झालं अगोदरच. आणि आता वडे टाकल्याच्या नंतर हाय फ्लेमवरती ठेवलं. 1.5 ते 2 मिनटं एका साईडने छान तळून द्यायचे आणि मग नंतर पलटी करायचे. म्हणजे वडा आहे ना तो असा झाऱ्याला नाही चिटकला पाहिजे. लगेच जर आपण पलटी केलं ना तर मग झाऱ्याला चिटकतो. बघू शकता मस्त सुटसुटीत निघला. आता एकदा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण छान मस्त तळून घेऊयात. इतका सुंदर कलर पण आला आहे. आता आपले हे वडे आहेत ना हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे. तर आता एकदा पलटी करून घेतली अजून परत एकदा पलटी करून घेऊयात आणि वडा आहे ना तो आपला पूर्ण फुगलाय. बघू शकता. तुम्हाला मी अजून एक खाणं काढून दाखवते. एवढा मस्त झालाय आणि कलर तर कसला सुंदर आला. त्याच्यामुळं कधी पण वडे करायचे असतात तर लाल तिखटच टाकायचं म्हणजे कलर आहे तो सुंदर येतो. आणि हिरवी मिरची टाकली तर मग एवढा कलर नाही खास येतो. आणि हिरवी जर आपल्याला खायची असेल ना तर मग हिरवी मिरची टाकली तर आपण थोडीशी हळद पण टाकू शकतो. पण उपवासासाठी जर बनवायचे असेल तर मग त्याला हळद नाही चालत आहे. मस्त छान फुगले तर आता आपण काढून घेऊया. स्वतः आपण हे काढून घेऊया. आता दुसरा घाणा आहे सेम आपल्याला तो पण असाच तळून घ्यायचा. असं एका साईडला असं धरलं ना अर्धा मिनटं तर मग सगळं तेल साईडला निघतं. आता परत गॅस आहे मी मिडियम फ्लेमवरती ठेवलं. आता वडे टाकले की परत आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे. आणि आत्ता परत मी 4 वडे आहेत ते तळून घेणार आहे. बघू शकता आता ह्याला पण 2 मिनटं झाले. तर आपण घाणं आहे एकदा पलटून घेऊया.
खूप जास्त वेळेस पलटायची गरज नाही. आत्ता एकदा आणि अजून एकदा 2 वेळेस जरी पलटी केलं ना तरी पण आपला वडा आहे तो मस्त छान फुगतोय. आणि चांगला फुगला ना तर लगेच समजायचं की वडा आहे आपला तो छान तळलेला आहे. अजून हा पूर्ण तळला नाही त्याच्यामुळे फुगायचं पण राहिलं आणि अजून थोडासा कलर पण एवढा डार्क नाही दिसत आहे. बघू शकता तळत आले की कलर पण मस्त छान येतोय आणि फुगतायत पण पूर्ण फुगले. अजून अर्धा ते 1 मिनिट आपल्याला तळून घ्यायचे. मोबाईलमध्ये थोडा जास्तच कलर डार्क दिसतोय, एवढा कलर नाही डार्क आहे आणि याच्यामध्ये थोडा जास्त दिसतोय असं वाटतं की करपले. आता हे पण मस्त छान तळले. आता परत एकदा गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आणि हे आहे वडे काढायचे आणि सगळे आता राहिलेले वडे आहेत ते आता सेम असेच तळून घेऊया. मस्त झाले बघू शकता पूर्ण फुगलाय आणि कलर पण मस्त आलाय. आता परत गॅस लो फ्लेमवरती ठेवलाय आणि वडे काढून घेऊयात. झालेले आहेत आणि त्याच्यासोबतच दही. तर थोडीशी ना मी तिखट आणि मीठ थोडंसं जास्तच टाकले कारण की ना दह्यासोबत असेल ना पुऱ्या असो किंवा काही पण दह्यासोबत जे खायचं असतं ना ते थोडंसं आपल्याला तिखटच छान लागतं. हां बघू शकता एवढे मोठे वडे झालेले आहेत. किती कमी शब्दानं होतात तरी पण तर मस्त छान झाले सगळे आहेत एकदम छान फुगलेत आणि कच्चे पण अजिबात नाही राहिले एकदम छान झाले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटत